पोटात नुसतं काव 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 करायला लागले. पोटात कावळं ओरडायला लागले. तर चिमण्या सुद्धा चिमण्या म्हणते तर काय तर आम्हाला चारा आणा. चिमण्या बी आहे आमच्या पोटात. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन व्लॉगमध्ये. आणि आज आहे गुरुपौर्णिमा. तर गुरुपौर्णिमेचं आज लवकरच उठले सकाळ सकाळ. काय म्हणले? तुम्ही तुमची आंघोळ झाली ना आता? माझं निम्मा भात झालं, वरण झालं, भाजी झाली, आता फक्त बाटली बघा हे कसं बाटलीला हात लावताय. आई नको घेऊन जाऊ तेव्हा, आज पाणी सांडल. तर इथं ठेवलेला आहे तवा. तवा गॅस चालू केला का? बघा गॅस चालूच आहे. बघा की तेवढं मग तवा टाकायचा कसा? गॅस चालू आहे मग. आणि आताच पीठ मळायला घेतलं, मग गॅस का चालू केला? आता वर पाहिलं नव्हतं का तवा? मग तवर तर लाल भडक होऊन जाईल. नाही ना, तसं कसं लाल भडक होतंय बरं? मग तसं केलं तर आठवड्यालाच एक सिलेंडर आणावं लागेल. आणि ही बघा कसं फ्रीजमध्ये लपून बसलाय. का रे? का मला सांग. तर तुला काय पाहिजे? बेलनचं क्ले पाहिजे म्हणते. म्हणजे ते क्ले असतं की कलरचे रंगीबेरंगी, आणि परत एक बेलन असतंय बघा पळपूट. तर ते कशासाठी पाहिजे तुला? गोल गोल चपात्या करायला पाहिजे म्हणते. त्यात साचा लावायचा का त्याचा आकाराचा? बर, ते आणतो मग येताना कामावरून. कामाला जातानाच देऊ का मी तुला? तर ही आहे आपला हॉल आणि ही आहे किचन. आता ही चालले ते भाकरी गरमागरम मस्तपैकी. सकाळ सकाळ मला भाकरी जास्त आवडते. तुला भाकरी आवडतात का? तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि माझ्या नवऱ्याला माझ्याकडनं गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. कारण मला म्हणजे कुठली पण अडचण असू दे, यांच्याकडनं बघून मला सगळं शिकायला भेटतं. खरंच लय मी शिकली यांच्याकडनं. अडचण असू द्या, सुखात कसं राहायचं, दुःखात कसं राहायचं, मी यांच्याकडनं शिकली. त्यामुळे तुम्हाला अगोदर गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि जे काय कोण व्हिडिओ बघते आपलं प्रेक्षक, त्यांना पण गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. ऐकून बरं वाटलं बाबा. माझी भाकरी चालू आहे. थांब, ही आहे की ही गोल करून देतो. घेऊन जाते माझ्याकडे. थांब तर जावा तिकडे. चला दादाकडे जावा. पोटात नुसतं काव 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 करायला लागले. पोटात कावळं ओरडायला लागले. तर चिमण्या सुद्धा चिमण्या म्हणते तर काय तर आम्हाला चारा आणा. चिमण्या बी आहे आमच्या पोटात. भूक लागली म्हणून मी तुला सांगतो. तू भूक लागली असं कोणाला सांगावं तू? ही पण समजून घेतलं पाहिजे मी की बाबा हिला सुद्धा भूक लागते किंवा काय. अजून 2 चिल्यापिल्यांना सांभाळायचं आहे. समजून घेणं ही माझं काम आहे, कर्तव्य आहे माझं. घेतलं पाहिजे का नाही समजून? भारी वाटलं समजून घ्या ना, घ्या पण ऐकूनच भारी वाटलं. आता हिला झालेला आहे स्वयंपाक आणि आता आपण पटकन आवरते आणि ताट घेऊन येते तुम्हाला जेवायला. पटकन ताट घेऊन ये. तर आता आणलंय बघा जेवायला. ते कसे हात घालते बघा भातात. हात खावा भात खावा. का आवरायला लागले काय? कपड्यांच्या घड्या आवराव म्हणलं. तिकडे स्वयंपाकाला गेली का इथं सगळा पसाराच असते. इकडे राडाच करते ती काय? आवरून घ्यावं. तर आता आपण बसलोय आणि इथं देवांचं दर्शना खेळायला लागलेत. आणि हे जे चाललंय आवरायचं, हे घड्या घालायला लागले. ही कुठलीच गोष्ट एका ठिकाणी राहत नाही. बारकी घरात वस्तू म्हणा, कपडे, परत देवाच्या सुद्धा मागं लागते. देव सुद्धा उचलून इकडे आणून टाकते. किती वेळा सांगावं लागतं देव नका आणू, पण त्यांना कळतच नाही. काय त्यांना कुठलं ती बारकी अजून त्यांना काय कळलं, पण आपणच लक्ष द्यावं लागतंय. तर आजच्या दिवशी काय सांगशील? तुझं काय? आज गुरुपौर्णिमा आहे. तर मग गुरुपौर्णिमा म्हणजे आपलं पहिलं म्हणजे गुरु, जे कोण म्हणजे काय काय शिकवतात, चांगलं शिकायला भेटतं. ते सगळेजणच गुरु, पण पहिलं म्हणजे सगळ्यात पहिलं आई वडील आपलं गुरु, परत शिक्षक. बरोबर आहे, आई वडील. परत शिक्षक, परत अजून जे नवीन भेटते आपल्याला चांगलं शिकायला भेटतं ज्यांच्याकडनं, ते सगळेजणच आपले गुरु. त्यामुळं आज गुरुपौर्णिमा, सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा परत एकदा. अगोदर सुरुवातीला दिल्या होत्या, तरी पण परत एकदा गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आमचा व्हिडिओ कसा वाटतोय ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आमच्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आम्ही नवीन ब्लॉगर आहोत, नवीन व्हिडिओ टाकायला चालू केलं. आणि काय चुक असेल तरी पण सांगा. आणि कसं बनवायचं आम्ही व्हिडिओ ते पण सांगू शकतो कमेंटमध्ये. तर सबस्क्राईब करा
सपोर्ट राहू द्या तुमचा. तर आणि थांबूया. हां व्हिडिओला लाईक नक्की करा. हां तर थांबूया इथेच.